उरकायचं तेवढं उरकलं. माझ्या बुद्धीला पटत नाही काही सांगितल्याशिवाय. कारण आपण एवढ्या लांबून काही जेवायला येतो. माझं काम आहे ते सांग म्हणून मी शॉर्टकट का आहे ना सांगून. श्री गणेशाय नमः. जय जयाची देवेशा उमा रमणा. भक्त मानस रंजक अंध कमलदना. तुझ्या कृपेने लोक पावना. प्रेत कल्प व्याख्यानाव नाम उदिले. प्रथमतः गणपतीला वंदन आणि नंतर कवीने महादेवाला वंदन केले. तुम्ही आम्ही सुद्धा रोज वंदन केले पाहिजे महादेवाला. कारण या देहाचा शेवट त्याच्यात आहे. आणि ती सोयीत सूचना विचारी तुझं वीन शंभो मदतो नतारी. त्या महादेवाशिवाय यम सुद्धा तुमचा प्राण मिळू शकत नाही. कारण यम हा त्याचा नोकर आहे महादेवाचा. त्याला काय म्हणतात? यमाला काय म्हणतात? तुमचं तर माहित नाही तुम्हाला. यमाला काय म्हणतात? काळ. काळ येतो का नाही? हा. महादेवाला काय म्हणतात? महाकाळ. काय म्हणतात माझ्या महादेवाला? महाकाळ. काळाचाही महाकाळ. ह्या जगाचा बाप जो महादेव त्याला पहिलं वंदन केलेलं आहे. आणि आजही वाहन त्याचाच आहे. आईचं कोण झाले कुठल्या जन्मातलं काय पुण्य असेल किंवा तिचं पवित्र आचरण असेल तिच्यासाठी सोमवारी शेवट आला. आई देवा घरी रविवारी गेल्या आणि ब्रह्मी मुहूर्तावर गेल्या. नावई चंद्रभागा पांडुरंगाच्या चरणाची गंगा होऊन राहिली ती माता. धन्य आहे ती तुमच्या या गावामध्ये. आणि मलाही त्याच्यामुळं ही भगवंताचं चिंतन करण्याची संधी मिळाली. माझं भाग्य समजतो. 18व्या अध्यायाचं व्याख्यान तुमच्या पुढे सांगत आहे. ते तव कृपे तव निरूपण. 17 अध्याय केले कथन. 18 अध्याय संपूर्ण प्रेत कल्प होईल. हा कळसाध्याय परम पवित्र. तव कृपेने टीका समग्र होईल. ऐसा मागतो बर प्रार्थना करुणी क्षण क्षणा. ज्याने अंधकासुर मारला, हा दुष्ट दुर्जनांचं निर्दलन केलं, त्या भगवान परमात्म्याला वंदन करून 18व्या अध्यायाचं निरूपण सांगत आहे. आणि गरुड पुराणातील हा प्रेतकल्प विभाग आहे. प्रेतकल्प विभागातले 18 अध्याय हे वेगळे वेगळे विभाग आहे. तसा महाभारत आहे. महाभारत विस्तीर्ण ग्रंथ आहे. एवढा मोठा विस्तीर्ण की त्याच्यामध्ये 2 ग्रंथाचा जन्म झाला. एक म्हणजे गीता, 2 म्हणजे भागवत. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. हे गीता आणि भागवत तुमच्या आमच्या जीवनाचं खरं सार आहे. आणि त्या गीतेवरच मराठी भाष्य माझ्या माऊलींनी केलं. ती ज्ञानेश्वरी अतिशय पवित्र. कारण ती संस्कृत तुम्हाला समजत नव्हती म्हणून माऊलींची तळमळ होती. 700 श्लोकाची भगवद्गीता माझ्या माऊलींनी 9000 ओव्या लिहिल्या. त्याही अमृतापेक्षा गोड. तुम्ही आम्ही पाहत बसन धड तर काय उपयोग होणार आपला. बघत चला आणि ऐका आता गुरु पुराणाचं व्याख्यान. हा कळस अध्याय अतिशय गोड सांगण्याचा प्रयत्न करीन. श्री भगवंत म्हणे गरुडाव्रते. ऐके रे मम वाहना सुबते. गर्भ नष्ट झाल्या क्रिया नसती. दुग्ध द्यावे मातृदिनी. बाळ मेल्यासी द्यावा पायस. आणि दुग्ध द्यावे सरस. वर्षद्वयात मरण पावल्यास त्या प्रेतास पुरावे. नारायण गरुडाला 18व्या अध्यायाची कथा सांगताना पहिल्या सुरुवातीला सांगितलं एखाद्या मातेचा गर्भपात झाला त्याच्यासाठी फार मोठा विधी नाही. त्याला जिथं पुरलं जाईल तिथं दूध टाकावं. बाळ मेलं तर त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. आणि अशा प्रकारचा विधी भगवंत सांगता त्या प्रेताला पुरावं लागतं. म्हणजे त्या बाळाला त्या अज्ञान जीवाला पुरावं लागतं. आता उद्धव करावे मासिका श्राद्ध नाचरावे. विष्णू वलीच करिता बरवे. सुख पाव तसे ते प्रेतो. विष्णू दैवते तर्पणा करावे तर्पण. पुरुष सर्ग न करावा जाण. जाणे बहुत उपयोग पाहुण. करावे भक्ती करुणिया. नारायण म्हणतात त्या अज्ञान बाळासाठी तुम्हाला लयच वाईट वाटतंय. नारायण बरी करा. त्याला त्या जीवाला त्या आत्म्याला सद्गती मिळेल. 5 वर्षाउपरी मुक्त झाला त्याचा पुरुष सर्गचा करावा चांगला. संन्याशी जरी परत्र पावला. एकादश दिनी पुत्रे श्राद्ध केले. प्रमाण विधियुक्त श्राद्ध करावे. संन्याशी बोलावून आणावे. कौपिन पादुका भेष द्यावे. आयुष्य आचरावे तयाच्या पुत्रे. सर्व पाप क्षय तत्पर. ब्राह्मणी तो संन्यास घ्यावा सागर. वैराग्य अंतर. नाहीतरी संन्यास न देता भला.
नारायण म्हणतात गरुडा 5 वर्षाच्या पुढचं बाळ असत तर त्याच्यासाठी बैलाचा विधी केला तर चालेल, बाकीच्या अज्ञान बाळासाठी नारायण बली सांगितल्याने विष्णूचं पूजन करावं. आणि त्या 5 वर्षाच्या पुढे मरण पावलेल्या मुलासाठी बैलाचा विधी करावा. लोंगट, पादुका, चपला, छत्री याचं दान द्यावं. असं केलं की त्या जीवाला सद्गती मिळते. संन्यासाला दान करावं. वैराग्य नसता म्रियमाण झाला, आतुर संन्यास घेऊन वेला, पुन्हा पावे निरय भोगाला यातो संन्यास बला ब्राह्मणाचे, कधी माझे अग्निहोत्र संन्यास वर्जपरी अचरावे सरस, धर्म ब्रह्म प्रसिद्ध विषेत या वाचून न होते, करिता सर्व धर्म कथन, धर्माचे फळ घडे जाण, मी सर्वात्मा भगवान भक्ती साधन न घडे माझे. संन्यासाचा विषय आहे. संन्यासाचा भगवंत म्हणतात संन्यास कुणी घ्यावा तर संन्यास फक्त ब्राह्मणाने घेतला पाहिजे. तुम्हा आम्हाला संन्यास घेता येणार नाही. या कलियुगामध्ये भगवंताने खरं 10 अवतार घेतले. 10 अवतारापैकी 8वा अवतार जो आहे ना याला आठवण्यासारखाच आहे. त्याचं नाव कृष्ण. कृष्ण 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 म्हणताना जीवनाची तृष्णा हरपून जाते. तृष्णा म्हणजे आशा मरून जाते. त्या कृष्ण नाम इतकं पवित्र आहे. तुकाराम महाराजांनी त्यांच्याविषयी सुद्धा इतकं आदर भाव दाखवला. एक ठिकाणी हे सरळ सरळ म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. सगळं काही कृष्ण कृष्ण आहे. इथं भगवंत म्हणतात माझ्या कृष्ण नामाचा उच्चार करा. मी सगुण आहे का निर्गुण आहे कधीच बघू नका, कारण सगुण निर्गुण मी गोविंद आहे. मला बघू नका सगुण की निर्गुण, सर्व ठिकाणी मी गोविंद आहे. न अडकवता न काही होता माझं नाम स्मरण करा. कितीही तुम्हाला त्रास होऊ द्या संसारामध्ये. अगदी एखाद्याला साप चावला आता काही वेळाचं मरण पावणार आहे. काळा सर्प होता म्हणजे गॅरंटी नाही. ते सुसरकार कुसर म्हणतात ते अत्यंत भयाने. चावल्यानंतर घोणस हे असं चावले माणूस जगत नाही. त्याने पाहिले म्हणजे आता मी मरणार. मग मरत्या वेळेला राम 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 म्हणा. तो मोक्षाचा अधिकारी होईल. मग आयुष्यभर केलेले पाप तिथं नामस्मरणाने मरत्या वेळेला सुद्धा पावन करतील. अनेक यातना भगवंत म्हणतात चुकतील कशाने नामस्मरणाने. इतकं नामाचा महिमा भगवंत सांगतात गरुडाला. अज्ञानी अथवा ज्ञानी उत्तम श्लोकाचे नाम घेणे, कर्पुरासी अग्निप्रमाणे पापे भस्म होती क्षणात दैशे. हरिनाम तेची औषध रस मुक्त करी भवबंधास, करी माझी अन्यगती विशेष नाही नाही निचे. नारायण म्हणतात गरुडा कलियुगामध्ये भवरोग झालेला आहे सगळ्यांना. काय झालंय भवरोग संसार. हे माझं ते माझं ते माझं 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 म्हणजेच रोग झालेला आहे. त्या रोगाचं नाव भवरोग आहे. हा भवरोग फक्त एकाच औषधाने जाईल, ते फक्त हरिनाम. बाकी काही नाही. हरिनामाशिवाय काहीच नाही जगामध्ये. महादेव 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 ऐशे उच्चारी तो मानव, त्याशी गोवस्त न्याय महादेव घोडा शंकर धावून रक्षी. अगाव रगा शत्रू ऐशी करी ऐशी नामावळी उच्चारी. ती नामे म्हणशी कोणती, नामे कोणती म्हणशी तरी ऐक भगवती निवेदितो. रामकृष्ण शिव शंकर शंभू वासुदेव धरणीधर, विष्णू माधवाच्युत मंत्र जनार्दन रक्षी माते. नारायण म्हणतात गरुडा एखाद्याला छंद आहे महादेवाच्या नामाचा, सारखाच महादेव महादेव म्हणतो, तरीही तो भोळा महादेव त्याला वाचवील असं काही नाही. त्याच्यात माझ्यात भेदभावच नाही. कृष्ण कुणी कृष्ण म्हणे, कुणी राम म्हणे, कुणी गोविंद म्हणे, कुणी शिवशंकर म्हणेल. सर्व मीच भगवंत सर्व ठिकाणी आहे. हरिहरामध्ये भेद नका करू वादिवाद, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. गाथेमध्ये जगत गुरु तुकोबा राय बोलले. ते म्हणतात उजवा आणि डावा एका शरीराचे 2 हात. मग निर्गुण निराकार परब्रह्म ईश्वर आहे, त्याची ही 2 साकार आहे. कोण? हरी आणि हर. शिवलीला अमृतच्या 2ऱ्या अध्यायामध्ये एका शिकाऱ्याचा उद्धार झाला तो केवळ कशाने? शिवहरी. शिवहरी पर्वकाळामध्ये घेतलेलं शिवाचं आणि हरीचं नाव दोन्हीचं एकत्र नामस्मरण अमृत योग झालाय. आणि त्या व्याधाचा उद्धार मला कथा सांगायला वेळ करतो. त्यामुळं आता मी एवढंच सांगतो तुम्हाला की महादेव आणि महाविष्णू अजिबात बदल नाही. दोन्ही गोड आहे, अति गोड आहे. यज्ञ आणि सर्व तीर्थे यम नियमादी बनते, माझे नाम उच्चारी त्याचे सर्वता पावन न करीते. यज्ञादी कर्मे तो करिता आणि मदनाम उच्चारिता, तो स्वय तरुणी तारिता.
पापी जनास पै होई माझा मंगल नाम उच्चार एक म्हणे केला सादर त्याचा योग क्षम संसार मी निर्धारे चालवे तसे काही व्यक्त करा होम करा काही करा पण शेवटी काय म्हणायचं कृष्णार्पणमस्तु म्हणजे मला अर्पण करा तरच ते परिपूर्ण होईल चुकल्या वागलेले निसंग की बघ माझ्या नावाच्या उच्चाराशिवाय कोणतं कर्म होऊ शकत नाही ज्यांना ज्यांना माझ्या मंगल गोड नावाचा उच्चार आवडतो आणि त्यामध्ये जे रंगून जातात ते कोण असतात ते माझे प्राणसखी असतात नवे नवे त्याच्या संसाराची व्यथा कथा मी भगवंत करतो म्हणून आपल्याकडं एक ग्रंथाचं नाव मी तुमच्यासाठी टाकतो त्याचं नाव भक्ती विजय काय नाव आहे त्याचं भक्ती विजय याच्यामध्ये सगळ्या हरिकथा साधू संतांच्या महात्म्यांच्या पवित्र कथा आहे एक एक कथा नीट मनापासून जर वाचली तत्व देऊन वाचली तर डोळ्यात पाणीच येणार अशा दर्दभरी कथा आहे त्या साधू संतांनी किती दुःख काढलं आणि त्या दुःखामध्ये भगवंत कसा वेळोवेळी त्यांच्यासाठी आला याचा एक ठिकाणी अभंगात उल्लेख आहे देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी कथा करते विठू मावली अखंड भरते पाणी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी हा देवांचा देव भक्तांच्या घरी चाकरी करतो नाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपामध्ये भगवंतांनी पाणी भरलं सर्व ठिकाणी माझं नाम स्मरण केलं तर हा नामस्मरणाचा योगच स्वतंत्र आहे तो पावे परम गती अर्थवादम नामासी दुषिती ते न पावता मद प्रती नरकती होती पे सुरापी आणि ब्रह्मघातकासे मातृगामी सोने चोरी त्यासे प्रायचित आहेत विशेषी महत्मुखाशी प्रायचित नसे नाही अन्ना समदान न देव भरताला समान न माते समान तीर्थ पावन तैसा ना धर्म नामासारिका भगवंत म्हणतात मी एवढं माझ्या नामाचा महिमा सांगतोय आणि जे चांडाळ चौकट माझी निंदा करतील ती माझं नरकाला जाईल कारण माझ्या नामाची निंदा करणारा तो वादी वैरीच आहे माझा यातमध्ये खाणारे पिणारे ब्रह्मघातकी ज्याला आई बहीण कळत नाही सोन्याची चोरी करतो अगदी गोहत्यारी असे ब्रह्महत्यारी अनेक पापी यांचाही उद्धार फक्त कशाने होईल माझ्या नामाने होईल असं भगवंत सांगितलंय त्यांना प्रायचित घ्यायची गरज नाही असं नामच प्रायचित आहे अन्नासारखं दान नाही स्त्रियांना भारताला सारखा देव नाही तुम्हा आम्हाला सर्व जगाला आईसारखं तीर्थ नाही नामासारखा धर्म जगात नाही अग्नी होत्रा सम कर्म नसे सत्या सम न जप विशेष देहुनी प्रधान दिशे ब्रह्मांड मंडपा माझारे क्रोधा समान अन्य शत्रू कामा समान दोष भारू लोभा समान शय करू दोष निर्धार असेना पत्नी करता पती करता पत्नी समान अन्य सुरदे नशे जाण गुरुनी अधिकपण कोण्या पदार्थी नशेचे हे नारायण गरुडाला सांगतात हे गरुडा अग्निहोत्रासारखं पवित्र कर्म नाही जपासारखा धर्म नाही पण जपामध्ये जप करतोय मुखात नाम का बघलं सुरी काय काम त्याचं इथं सत्यासारखा धर्म नाही नाम जपतोय सत्य नाही उपयोग नाही त्या नामाचा म्हणून तर सत्य आपल्याला सापडत नाही आणि नाम स्मरण सांगितले नाम स्मरण घडत नाही बरोबर नाम घेतलं ना नाम असं घ्यावं तुकोबरायांनी एका ठिकाणी सांगितले नाम म्हणता रामाचं होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे ऐशे सुखवचनी आहे विश्वास दयाचा अनुरूप आहे राम म्हणायचं रामासारखं झालं पाहिजे त्याच्यात काम राहायची काही गरज आहे काहीच नाही मग राम कसा होता एक वचनी एक म्हणे एक पत्नी आपण सुद्धा तसं झालं पाहिजे रामासारखं सत्यवचनी झालं पाहिजे एक वचनी राहिले पाहिजे तर राम राम म्हणण्याचा फायदा आहे तिथं खोटं नाटक करत असेल आणि राम राम म्हणत असेल तर चालणार आहे का देवाला वगैरे नाही लागलेलं आमच्याला लागलेलं मग स्त्रीनी कधी परमेश्वराची पूजा करावी त्याच्यासारखं हृदय पूजा केलं नाही तुम्हा आम्हाला सद्गुरूशिवाय मार्ग दाखवणारा जगत कोणी नाही गुरु नाही माझ्यासारखा भगवंत सांगता गुरु नसे भक्तमान गुरु तो आव्हानाग्नी दहाण ग्रामस्य पिता पावन दक्षिणाग्नी जननी झाली हे गुरु हा गुरुच आहे आई बाप या आई बापाच्या ठिकाणी सर्व श्रेष्ठ आहे बऱ्याच वेळा सांगतो आई बापासारखं कीर्तन नाहीये
म्हणून यांची पूजा नित्य नेमाने झाली पाहिजे. नाही करणारच काय बघा, ऐका, तो जो नित्य या मित्रयाची भक्ती करीतो प्रेताग्नी तोची निश्चित पूर्वाधिकार सर्वानागर करीत नित्य समस्त त्याचे कर्मे. ज्यालाही कळत नाही, बाई कळत नाही, कोणीच कळत नाही, मोठं कळत नाही, लहान कळत नाही, याला काय भक्ती करणार आहे? त्याचं केलेलं कर्म सगळं मिथ्य म्हणजे खोटं आहे, अजिबात बरोबर नाही. जो गुरु मोठ्या लहाना मोठ्यांचा आदर करत नाही त्याचे सगळी कर्म वाईट आहे. तो सर्व यज्ञमय विधान त्या माझे करिता नाम स्मरण सर्व संग परित्याग करून मस्त्यायुजी मिळतो. ऐशे नामाचे महिमान स्वमुखे निवेदी श्री भगवान. हे श्रवण कर्मी सदा म्हण नामस्मरणीय जावे. नारायण म्हणतात सर्व ठिकाणी मी भगवंत आहे, यज्ञाच्या ठिकाणी, दानाच्या ठिकाणी, सर्व ठिकाणी. मग माझ्या नामस्मरणातच मन लावा, इथंच तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळेल. असं मी नामाचा महिमा मी स्वतः सांगितलेला आहे. हे ऐकून माणसांनी काय करावं? बाकीचे उद्योग करूच नाही, फक्त नामस्मरण करावे. सदा सर्वदा माझ्या नामस्मरणामध्ये मन लावावे. असो ऐका आणि धर्म पतिव्रता स्त्रियांचा परम ब्रह्मा विष्णू महादेव उत्तम तीर्थवर्तपणी अग्नी यज्ञानी इष्टपूर्त वर्ताराशी संतोषित तिने सर्व पुण्य केले आयुष्य होत. संशयात येथे नसे इतके धर्म आचरुणी आणि जार कर्म करी निधाणे. हे सर्व निष्फळ होणी दारुण नरकी पडे ते. नारायण म्हणतात पतिव्रता स्त्रियांचा धर्म आहे का? स्त्रियांचा तिने ब्रह्मा विष्णू महादेव कोणात पाहिलं पाहिजे? पती परमेश्वरात पाहिलं पाहिजे. आणि तिनं सर्व पुण्य पतीच्या चरणापाशी पाहिलं पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे, त्याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. याच्यात अजिबात संशय नाहीये. जी स्त्री आपल्या पती परमेश्वराला आनंदी ठेवते, त्याच्या सर्व सुखासाठी झटते, ती खरी मानपतिव्रता आहे. एवढं सगळं सांगून सुद्धा नारायण म्हणतात गरुडा जी स्त्री वाईट कर्म करते तिला म्हणतात मेल्यानंतर नरकाला जावं. स्त्रियेशी उत्तम सगमन पुरुषाची दैशी संन्यासन ही दोघे सर्व जाळून शाश्वत ब्रह्म भावते. अगानगा विनता सुता संन्यास दोन प्रकारचा पुरातनीचा ऐके ताता एकाग्र चित्ते करुणिया विविधीस आणि विद्व संन्यास भागवती चौप्रकारचा विशेष वैराग्य उद्रेक कुटी चक्र सहस बहुदक हंस परमहंस नाम. नारायण सांगतात स्त्रियांनी पती परमेश्वराची सेवा करावी, पुरुषांनी संन्याशी राहावं. कसं काय संन्याशी राहायचं? जाणून बुजून जरी एखाद्याने संन्यास घेतला तर त्याचं फळ मिळणार नाही. कारण संसारी जीवाला संसाराच्या वाटेवरच मोक्ष मिळवावा लागतो, नाहीतर त्याला बाकीच्या खटपटी उपयोगाच्या नाही. संसारात राहूनच भगवंताचं चिंतन भक्ती हे घडावं लागतं. भगवंत म्हणतात माझ्या भजनामध्ये माझ्या चिंतनामध्ये तो मुक्त होईल. फक्त त्याने काय केलं पाहिजे? वाईटाची संगती सोडली पाहिजे. शीघ्र मुक्ती मदबदने तैशी नोवे अन्य साधने संन्यास देता अतुरा करणे पेशवाक्र विधी त्याची मना होता त्याचे एकाग्र विचार वदता मुक्ती पावे समग्र शरीरावस्था विधी प्रकर सावधान ऐके गरुडा. शुक्ल पक्ष उत्तरायण एकदशाधी पंचतीर्थान साग्निकाशी दर्श पौर्णिमा दक्षिणयान देशकालादी संकीर्तन त्यादिनी करोणी करावी गणेश पूजा पुण्य वाचन पक्षराजा करावे बुद्धी श्राद्ध पूजा संन्यास दीक्षेला गुणी श्रोता स्मरता लोकी गगणितो त्रय समिधा होमाव्या निश्चितो याचे मंत्र द्विज जाणतो उपस्थापित सुश्रुमंडावे. संन्यास फक्त ब्राह्मणानेच घ्यायचा आणि ती पण त्याची शरीराची अवस्था त्या पद्धतीची झाली पाहिजे. संन्यास घेण्याची त्याची इच्छा झाली पाहिजे. आणि संन्यास घेताना सावधपणाने घ्यावा. कधी घ्यावा? पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, ब्रह्मी मुहूर्तावर स्नान संध्या उरकावं, शरीर स्वच्छ करावं, अष्टविनायकाची पूजा करावी, गणपतीची आराधना म्हणजे अष्टविनायकाची पूजा, मग अष्टदिग्पाल पूजावे. संन्यास विधीसाठी लागणारं शास्त्र बघायचं, संहिता आणायच्या, गुरुच्या पुढे जाऊन बसायचं, गुरुला विचारायचं मी संन्यास घ्यायचा आहे. त्यानंतर केस नको कापली पाहिजे, सगळी शुद्धता करून पौर्णिमेच्या दिवशी संन्यास घ्यायचा. हा विधी भगवंताने संन्यास विधी सांगितलेला आहे. सावित्री प्रवेश विधी प्रकार करुणी आव्हान अग्नी निर्धार ब्रह्मवेशे न करुणी सुंदर चातुर्याज्य होम करावा. उपोषण आणि जागरण
होमास्ती करावे सज्जन उत्तरेकडे उपवेशन प्रांतकाळी होम निवर्तावा प्रजापतेशी करावे ऐका अग्नीचे विधी बरवे दर्श पौर्णिमा स्वभावी करावा चरु प्रजापत्य नावाचा यज्ञ करायचा सकाळी करायचं उत्तरेकडे तोंड करून त्याला हवन करायचं त्या यज्ञाला आणि सकाळी सकाळी हा शांत चिंताने होम समाप्त करून मग पुढे काय करायचं वेद द्यावा ऋषी गादिका ब्रह्मासी मधुकाशाका दारुपात्रे अग्निशी देका यथाविधी अर्पावी मुरमय पात्रे जलार्थ कृष्णा जल करावे दत्तो विराजो माचरावा युक्त हा विधीने मस्त सागरिकाचा धातूच्या प्रमाणे प्रत्येक देवाचं आव्हान केलं पाहिजे ब्रह्मदेवाचं विष्णुदेवाचं अग्निदेवाचं सर्वांची देवदेवतांची आव्हान करून आणि मग पुढचा आचार धर्म काय आहे ही संन्यासी झाल्यानंतर काय केलं पाहिजे याचं आचरण ऐकून घ्यावं जो सागरिक नसेल जाण त्याने उक्त नवलौकिकाग्न पूर्णाहुती परम पावन अन्य समान पूर्ववत विराजोम करुणी समाप्त गुरुपूजा करावी शास्त्रोक्त शरण जावे तया व्रत अभिष्ट तया अस्ति अर्पावे मग हा सगळा यज्ञ होम झाल्यानंतर परिपाठ झाल्यानंतर गुरुच्या पुढे जाऊन शरणागती करायची गुरुकडून बाकीचं ज्ञान अध्यात्म घ्यायचे ब्रह्मरूप घ्यावा गुरुने हा विधी प्रकार उपदेश करावा समग्र षडसमावाक्यादी पंचकरण विद्या समस्त संपूर्ण सांगावा पूर्णवार्थ उद्गडमुख शिष्या व्रत मरणम गुरुने उपदेश कीजे उर्धव भाऊ हरिस्मरण त्रिवार उच्चार करुणी साधान पुढे सर्व विधा विधी प्रमाण उच्च शब्द बोलीजे दिसता गुरु करायचं नाही तुम्ही आम्ही जीवनात दिसता गुरु करून चालायचं नाही आणि तसं तर श्री गुरु दत्तांनी 21 गुरु केले गुरुचरित्रामध्ये किती 21 नुसतं गुरु करायचं नाही तर सद्गुरु केलं पाहिजे ज्याला खरं अध्यात्म कळतं ज्याला आत्मसाक्षात्कार आहे त्याच्या पुढे शरण त्याने केलं पाहिजे तर त्याला संन्यासी होता येईल कारण खऱ्या गुरुचा चेला व्हायचा असेल तो गुरु सुद्धा खरा पाहिजे आपल्यातली पुण्य पण पाहिजे मग त्या ब्रह्मचार्यानं सद्गुरूच्या पुढे शरण जायचं आयुष्य लग्न बोलणी त्रिवार स्नाने उंजली तिनी सोडाव्या सर्व भूती अभय म्हणून संप्रदायाने कीर्तन करावे एक राम परिवर्जन भिक्षार्थ ग्रामास्त्रावा गानो अप्रमत भिक्षा सायान्न आशा सोडून करावे कॉपीने घ्यावे समग्र दंड वै घ्यावानंतर सरळ असावा समग्र पेरेच्या 7-3-4 पै आणि मग त्यानं हरिस्मरण करायला सुरुवात करावं आणि एक संकल्प करावा संकल्पावी माया संसाराचे प्रपंच आपला नाहीच आहे पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे संन्यासी व्हायचंय याचं मन कुठं गुंतलं नाही पाहिजे इंद्रिय ताब्यात राहिली पाहिजे आणि कशाची आशा केली नाही पाहिजे जीवनात मला काहीच नको मला फक्त तो पाहिजे तो माझं व्हावा त्या गुरु भगवंताशी निगडीत व्हायचंय एक भगवंत सोडलं की बाकीचं काही बघायचं नाही एक नाम हरी द्वैत नाम मधुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे नाही सगळं अद्वैत सोडून द्यायचं एका भगवंताच्या ठिकाणी मन लावायचं मग त्यांनी लोंगटी नेसायची हातामध्ये एक दांडा घ्यायचा त्या दांड्याला 7-5-3 पेरी असावी की गुरुनी त्याला सांगितले पाहिजे किती दांड्याचा पेरा घ्यायचा संन्यासाचे पात्र एक मूर्तिका वेणुका श्लोक पांढरा भोपळा हे सम्यक उदक गोमये श्रुती त्याचे इंद्रिय सर्व नेमावी द्वेषाला सोडून द्यावे सर्व आहुती अभयवृत्ती असावी तेने पदवी पाहावे मोक्षाचे नारायण म्हणतात गरुडा त्याने लोंगटणी असायचा काखेमध्ये झोळी घालायची नसन झोळी तर संन्यासाचं पात्र एक खापराचा असतो एक भिक्षा मागण्यासाठी असावं एखादा पांढरा भोपळा हे चालतो याची शुद्धता करावी कशाने गोमूत्राने आणि शुद्ध पाणी करावी आणि त्याची इंद्रिय ताब्यात असते कशी ताब्यात कासव पाहिजे का तुझ्या कासव नाही का पाहिजे कासव नाही पाहिजे त्याच्या मनात काही आलं का भटका आहे काहीतरी शरीर आपला आतमध्ये खेचून बसत तसं संन्यासाला सगळी इंद्रिय ताब्यात पाहिजे त्याचं मन सुद्धा विचलित नाही झालं पाहिजे तर तो खरा संन्यासी ही संन्यासीची कृती भगवंत नारायणाला सांगत आहे त्यानं राग द्वेष सगळं सोडून द्यायचं कोणी निंदू कोणी वंदू आपलं सद्गुरूच्या पुढे शरण जायचं आयुष्य लग्न बोलणी त्रिवार स्नाने उंजली तिनी सोडाव्या सर्व भूती अभय म्हणून संप्रदायाने कीर्तन करावे एक राम परिवर्जन भिक्षार्थ ग्रामास्त्रावा गानो अप्रमत भिक्षा सायान्न आशा सोडून करावे कॉपीने घ्यावे समग्र दंड वै घ्यावानंतर सरळ असावा समग्र पेरेच्या 7-3-4 पै आणि मग त्यानं हरिस्मरण करायला सुरुवात करावं आणि एक संकल्प करावा संकल्पावी माया संसाराचे प्रपंच आपला नाहीच आहे पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे
संन्याशी व्हायचंय, त्याचं मन कुठं गुंतलं नाही पाहिजे, इंद्रिय ताब्यात राहिली पाहिजे आणि कशाची आशा केली नाही पाहिजे जीवनामध्ये. मला काहीच नको, मला फक्त तो पाहिजे, तो माझं व्हावा, तो माझं व्हावा. त्या गुरु भगवंताशी निगडीत व्हायचंय. एक भगवंत सोडलं की बाकीचं काही बघायचं नाही. एक नाम हरी, द्वैत नाम मधुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, हे का नाही, सगळं अद्वैत सोडून द्यायचं, एका भगवंताच्या ठिकाणी मन लावायचं. मग त्यांनी लोंगटी नेसायची, हातामध्ये एक दांडा घ्यायचा, त्या दांड्याला 7, 5, 3 पेरी असावी, की गुरुनी त्याला सांगितले पाहिजे किती दांड्याचा पेरा घ्यायचा. संन्यासाची पात्र एक, मूर्तिका वेणुका श्लोक, पांढरा भोपळा ही सम्यक, उदक गोमये श्रुती त्याचे, इंद्रिय सर्व नेमावी, द्वेष्टाकाली सोडून द्यावे, सर्व आहुती अभयवृत्ती असावी, तेने पदवी पावे मोक्षाचे. नारायण म्हणतात गरुडा, त्याने लोंगटणे असायचा, काखेमध्ये जोडी घालायची, नसन जोडी तर संन्यासाचं पात्र एक खापराचा असतो, एक भिक्षा मागण्यासाठी असावं. एखादा पांढरा भोपळाही चालतो, याची शुद्धता करावी, कशाने, गोमूत्राने आणि शुद्ध पाणी करावी, आणि त्याची इंद्रिय ताब्यात असते. कशी ताब्यात? कासव पाहिजे का तुमच्या? कासव नाही का पाहिजे? कासव नाही पाहिजे. त्याच्या मनात काही आलं नका भटका आहे काहीतरी, शरीर आपला आतमध्ये खेचून बसत. तसं संन्यासाला सगळी इंद्रिय ताब्यात पाहिजे, त्याचं मन सुद्धा विचलित नाही झालं पाहिजे, तर तो खरा संन्यासी. ही संन्यासीची कृती भगवंत नारायणाला सांगत आहे. त्यानं राग द्वेष सगळं सोडून द्यायचं, कोणी निंदू कोणी वंदू, आपलं कार्य आपण करत राहायचं. हृदय शुद्धी भिक्षुके विशेष, करावी केली ज्ञानास ज्ञान, स्वतंत्र घडे वास, सर्व उदास असावे सदा, पाहावे समान ब्रह्म सर्वत्र, चिंतन करावे अवरात्र, मी ब्रह्म हा निर्धार, ब्रह्म परम पद जाणावे. त्याला चिंतन तर करायचं, पण चिंतन करताना त्याला याची भान झाली पाहिजे की तो भगवंत माझ्यातून वेगळा नाही, माझा आत्मा ही परमात्म्याचा अंश आहे, हे त्याला पक्व जाणीव होईल, तर तो खरा संन्यासी, तरच त्याला ते परमपद प्राप्त होईल. व्हावी. अहम सर्व वासुदेव, अहम सर्व असे शिव, ऐसा अध्यासावे नव शिष्य कोणी न करावे, ग्रंथ न अभ्यासावे भूत कोणाचे भक्षण, घ्यावे भूत आपण अन्याचे जीवित, ग्रस्त करू नये कलेंद्र, गावात राहावे एक रात्र, नगरात राहावे पंचरात्र, तोवरी हे शरीर तोवरी वास काशीच की जे. नारायण म्हणतात गरुडा, त्याला महादेव आणि महाविष्णू एकच दिसले पाहिजे, एकच परब्रह्म ईश्वर आहे, आणि मग त्यानं स्वयं ब्रह्म म्हणून जप केला पाहिजे, माझ्यातच ब्रह्मरूप आहे. आणि मग त्यानं कुठल्या गावात थांबायचं नाही. एखादे मोठं गाव असेल तर 5 रात्री राहायचं, मोठी नगरी असेल, आणि मरेपर्यंत त्याला राहायला एकच ठिकाण, ते म्हणजे काशी. काशीशिवाय त्या संन्यासानं राहायचं नाही, कुठल्या गावात एका रात्रीशिवाय राहायचं नाही. विरकाशीचा जाऊ नये मूलमंत्राचा फलमनीय, द्वादश सहस्रवैनतीय, संन्यासी जपावा, न करावे वेद पठन, अर्थ मात्र पावा पावन, शरीर हे आसार संपूर्ण, सारभूत चैतन्याशी जाणावे, शरीर वक्त गुरुप्रती आश्रयित जावे निश्चिती, तरी क्षत्रिय वैश्य विरक्ताती अध्यात्मगती न जाणता. त्यानं त्या संन्यासीपणामध्ये मरण आलं तरी घाबरायचं नाही, कारण चैतन्य रूपी आत्मा तो परमात्माचा अंश आहे, तो अविनाशी आहे, हे तत्व त्याला कळत पाहिजे, तर तो खरा संन्यासी. आणि त्यानं चांगल्या माणसाची संगत करायची, सद्गुणाची सत्संगत करायचा, इतर ठिकाणी जायचं नाही. त्याचा समागम करावा तरी, वेद जो श्रवण न करी, आणि वेदार्थ समजांतरी आत्मविज्ञान पावे तो, शकी तो मुक्ती पावत, हे साधन पूर्वजन्मार्जित, त्याच या जन्मी हे प्राप्त हो निश्चित खगेश्वरा. नारायण म्हणतात गरुडा, हे संन्यासाचं साधन ज्याची पूर्व पुण्य असते तोच करू शकतो, बाकी कोणाला संन्यासी होता येणार नाही. ऐशी सर्वत्र प्रेत सबंधी, तुझं कधी आदिविधी, शेवटी जेणे प्रमावधी पुरुषार्थाची होत असे, तेही केले निरूपण संन्यासी मस्त्यरूपी दान, प्रेत झाला संपूर्ण अनुक्रमणे तुना उधारे. अशा प्रकारे भगवंत सांगतात, प्रेताविषयी असणाऱ्या सर्व गोष्टी, पिंडदानाचे विधी, इतर विधी, परमार्थ पुरुषार्थ, या सर्व गोष्टी एक एक करून मी तुला सांगितलेले, इथं काही बाकी ठेवले नाही सांगायचं, असं गरुडाला नारायण म्हणायला. अतुराशी राहायचे विधान, एक प्रथम केली निरूपण, मग शवावती विधान क्रिया संचयनानंतर
दशा पूर्ण झाली यावरी एकदशाची कर्मे सारी द्वादशाची कर्मे बरी यानंतर बरा श्रवण विधी तैशीच कथिनी पाप्यांची गती पुण्यवानाची कथिनी तुझ प्रती दुर्मतचे पापी प्राणी जगती कथिला त्या प्रती नारायण बले नारायण गरुडाला सांगतात गरुडा प्रेता संबंधीच्या सर्व कथा तुला मी सांगितलेल्या आहेत आणि ते सगळं निरूपण तू ऐकलेलं आहेस. पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं प्रेतकल्प कसा सुरू होतो त्याचा विभाग धर्म काय असतो धर्म महाविष्णूची मूर्ती आहे असा विस्तार एक एक सांगितलेला आहे. अशुद्ध आत्मा शुद्धाक्षर सत्य अर्थ सत्य नित्य प्रकार पंडिती पावरी समग्र अध्यात्म विलोकोडी हे आणि त्याला सांगितलं माझं टोपण नाव बाबाजी लेखक म्हणतो आणि जनाच्या रूढीमध्ये मी टोपण नाव पडलेलं आहे. खरं नाव माझं माधव आहे असं सांगितलं. या माधवाने या बाबाजीने अल्पमतीने म्हणजे कमी बुद्धीने सुद्धा ग्रंथाचं वर्णन केलं. त्यामुळे काहीतरी चुक्या असू शकतात. तर तुम्ही संत असतो सजन श्रोते मंडळी चातुर आहात पंडित आहात तेव्हा समजून घ्या. चुकीचा असेल तर ती क्षमा असावी. नृण्य असेल तू करावा पूर्ण दयाशील साधू जन साधू परंपरा आणि कमन माधवी नवी आदरे बाळकाच्या अपराधा पार परी माता मानितील भर तैशे साधू जन कृपाळू समग्र कृपा करोत मधुमरे त्या साधूशी माझा नमस्कार. कुळाचे उपनाम गोड बोले सुंदर आणि कौशिक गोत्र वाच निरंतर कळबुशी ग्रामी. लेखक म्हणतो मी लिहिणारा लेखक सुद्धा एक बाळ अज्ञाने ऐकणारे श्रोते चतुर आहे आणि ते मायबाप आहे. त्यामुळं जर लेकरांचं चुकलं तर आई कधी रागवत नाही त्या पद्धतीने. नाहीतरी आमचं म्हणजे नाव गोड बोलायचे आम्ही गोड बोलून हे सांगितलेलं आहे. चुकीचा असेल तर आम्हाला क्षमा असावी असंही लेखक आपला स्वतःच्या नावाचा उच्चार करतो. कौशिक कुळामध्ये माझा जन्म झालेला आहे असं त्याने सांगितले. हा ग्रंथ मुंबईपुरात यथामती केला प्राकृत कोठे कोठे श्लोक संस्कृत वेदांत युक्त सोडिले असो दया कर साधू जन ते दया करतील परिपूर्ण. हा ग्रंथ प्राकृत म्हणून अनादरण करावा मुळीचा अर्थ पावली दैशिक प्राकृत बदलो भावी सत्वची कल्पना करुणी आत्मविस्मरणी केली नाही. खरा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये जसं भगवद्गीता संस्कृत आहे ज्ञानोपाध्यायाने मराठीमध्ये विवरण केले तसं हा ग्रंथ लेखक सांगतो संस्कृत आहे आणि मी प्राकृतमध्ये त्याच्या उभ्या आणि सांगितलेलं वेगळं काही घातलेलं नाही यामध्ये. त्यामुळे समजून घ्या प्राकृत म्हणजे अतिशय सोपी भाषा आहे मराठी भाषा आहे. यातो संस्कृत आणि प्राकृत श्रोत्याचे समान असतात समान फळ होईल प्राप्त श्रद्धायुक्त असल्याशे स्वास्थ्य श्री शनी वाहन शक्य संत्राश खावण मधुमास डबल पक्षादिलो ग्रंथ संपूर्ण त्या आधी झाला. अष्टदशाध्याय ग्रंथ संपूर्ण पाराशरा उभ्या प्रमाण श्री अन्वय चरणी मन विषिदी राहू सर्वदा मोर भट्ट नामे मम ज्येष्ठ भ्राता वाराणसी नामे मम माता विठ्ठल नामे मम पिता तया स्थित मन माझे असो. आणि त्यानं सांगितलं शके 1751 मध्ये ग्रंथ लिहिला. 1210 उभे लिहिल्या. मोर भट्ट नावाचा माझा भाऊ वाराणसी नावाची माझी आई आणि विठ्ठल नावाचा माझा बाप यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ग्रंथाला पूर्ण विराम देतो असं लेखकाने सांगितलं. इथे गरुडपुराण त्याच्यादरम्ये गरुड नारायण संवादे अष्टदशाध्याय श्रीकृष्ण अर्पणमस्तु शुभं भवतु श्रीरामो हरि ओम शांती शांती. आणि ज्यांच्यासाठी हे गरुड पुराणाचं पारायण करण्यात आलं आणि विवरण ठेवण्यात आलं त्या स्वर्गीय श्रीमती ताराबाई बाळासाहेब आगळामी त्यांचं उच्चाराचं मान वेगळं पाहिजे भगवती हॅलो माफी मागतो माझ्या हातात आलं. स्वर्गीय श्रीमती चंद्रभागा बाई भवन रानवडे यांना रविवार दिनांक 3 त्या दिवशी पहाटे 4:30 वाजता 4:30 देवार्चन झाली. त्यांच्या प्रीत्यार्थ हे गरुड पुराण 5 तारखेपासून तर आजच्या 11 तारखेपर्यंत संपूर्ण करण्यात आलेलं आहे. त्यांचे सुपुत्र सुदाम भवन रानवडे शैलेश भवन रानवडे तसंच सौभाग्यवती त्यांच्या मुलगी सविताताई गणेश काळे चंदननगर सौभाग्यवती वंदनाताई बाळासाहेब कामटे
कांबळी समस्त नाटवडे परिवार झालेली सेवा भगवंताची चरणी अर्पण करतो. माझ्या मुखातून काहीतरी चुकीचं गेलं त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो. झालेली सेवा भगवंताची चरणी अर्पण करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. कुंडली कवरणे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान अवली ज्ञानेश्वर